मित्रांनो, महाराष्ट्रातील एक टॉपचा बैल आणि पेडगावच्या मैदानात मन जिंकणारा बैल दिवान्या, नाशिकचा दिवान्या. हा बैल करारबद्ध होतोय. कोणाबरोबर होतोय, कसा होतोय, हे सगळं जाणूया. आता पूर्ण टीम आहे, चला भेटूया. हा दिवान्या एका वेगळ्या दावणीला निघालाय. बघू मालक आहेत, त्यांनाच विचारूया. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. शरद रामभाऊ कडबाने, मो सिन्नर. बर, काय नक्की खरेदी झाली, करार झाला, काय झाला? करार झाला. होय, बर. आता पूर्ण त्यांची टीम आहे, काय गोष्टी विचारूया. करार ह्यांच्याबरोबरच करण्याचं का ठरवलं? आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि या अगोदर पण आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या बैलात पळालेलो. त्याच्यामुळं आज आम्हाला एक आपुलकी वाटते का नाही, माणसं चांगले, विठ्ठल नाना असन, अजय शेठ असन, दादा जाधव असन, म्हणजे भरपूर जिव्हाळ्याचे संबंध नाही का. आम्ही दुसऱ्या पायऱ्यात जरी पळवलं असन इथून मागं, तरी त्यांनी आम्हाला समजा या जा गोठ्यावर येऊन राहा, आम्ही त्यांना एक शब्दभर पण विचार नाही का का आम्ही दुसऱ्या पायऱ्यात पळू का काय करू नाही का. तुमच्या पद्धतीनं तुम्ही ठरवा, तुमच्या मालकीचा हक्काचं बैल आहे, यापर्यंत बोललेले ते नाही का. आता तुम्ही सांगितलं की ह्यांना दिला, पण त्याच्या जोडीला अजून एक प्रश्न की विक्री का केलं नाही, करारच का केला नाही? करार म्हणजे विक्री म्हणजे ते माणुसकी पाहून आम्ही करार केला नाही का. म्हणजे भरपूर जण मागत होते, एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो. कोणती पण लक्ष्मी जाणार म्हणजे चांगल्या ठिकाणी गेली असन तर त्याच्यात आम्हाला अभिमान आहे आणि सगळ्या गोष्टीला अभिमान आहे नाही का. मी पाठीमागे मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितलं होतं सगळ्यात मोठं कारण असं आहे की बैलाचं ट्रॅव्हलिंग किती किलोमीटर, समजा पेडगाव तुम्ही किती अंतर होतं? 400+ भरतं. तर त्याचं पूर्ण ट्रॅव्हलिंग व्हायचं. आणि मी त्यांना सांगितलेलं आणि अनेक लोकांनी सांगितलं की जो ट्रॅव्हलिंगमध्ये जो बैलाला शारीरिक त्रास होतो तो टाळण्यासाठी हे ठरवलं, हेही मोठं कारण आहे की नाही? हो, कारण की त्याचा असा विषय, तो गाडीत वगैरे नाही बसत नाही का. आणि ट्रॅव्हलर्स भरपूर म्हणजे 400+ बसायचं. त्याच्यानंतर तिथून आल्याच्यानंतर बैलाला पळायला वगैरे लागायचं नाही का. आम्हाला पण एक म्हणजे आम्हाला पण एवढं दुःख वाटायचं का आज आपला बैल समजा मान खाली करत नाही का कोणत्या गोष्टीची. असं एवढं आमच्यावरती त्यांना आत्तापर्यंत इज्जत राखली होती. पेडगावचं मैदान झालं, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं, तर तिकडं काय चर्चा झाली ती सांगावी थोडी. तिकडं चांगली चर्चा होते. आपल्या तालुक्याचं नाव कोणत्या तरी कारणाने गाजत महाराष्ट्रभर गेलं. तर आमचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, बर, मंत्र्यांपर्यंत नाव गेलं. होय, वा, आमच्या तालुक्याचेच आहे. बर. बघा मित्रांनो, बैल पळला म्हणजे अनेक राजकीय लोक, मंत्री साहेब सुद्धा नोंद घेतात. हे सगळं दिलं दिवाण्यानं. होय. आता कसं आहे, त्यांनी सांगितलं कारण का आम्ही करार करतोय. तर करार करणारे व्यक्ती आहेत, पहिल्यांदा त्यांची ओळख घेऊया. नाव सांगा तुमचं. माझं नाव अजय जाधव, अजय कृष्ण जाधव. बरं. दिवाण्या साठी करार करण्याचे कारण सांगा की हाच बैल का निवडला? नाही, निवडायचं कारण काय नाही, कारण पेडगावमध्ये पळाल्यानंतर तेच बोलले की आम्हाला बैल तुमच्याच नावावर पळवायचं आहे. घाटाव बैलाला तुमच्याच नावावर आम्ही पळवणार, तुमच्या जवळ ठेवा आणि तुम्हीच पळवा. तर मी त्यांना समजावून सांगितलं असं नको पळवायला, म्हटलं काहीतरी करूया आपण की दोघांपाशी पण आपले आज संबंध चांगले आहेत, उद्या माहीत नाही काय बोलते नाही. आणि बैलगाड्यात मी नेहमी म्हणतो की ती पारदर्शकता पाहिजे, पण त्याच्यासाठी काय केलं तुम्ही? पारदर्शकतेसाठी करार केला मी. बरं, बघू, दाखवा तरी. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हो नोटरीज केली. ते कितीचा करार केलाय? किंमत नाही बोलू शकत. हाय, किती वर्षासाठी वगैरे काय? टायमिंग पण भरपूर आहे, ते पण नाही सांगत काय. बरं, ठीक आहे. आता त्यांची इच्छा की हाय बैल तिथं महाराष्ट्रात म्हणजे तिकडे घाटा येतो तोपर्यंत तुमच्या नावावर पळू द्या. असं नको म्हटलं, काय तुम्हाला पण हे करून ठरवूनच करू म्हटलं काय ते असेल. बाकी सगळं झाली का म्हणजे चर्चा की बक्षीस कसं एकमेकांची वाटणी होईल? कारण करारात ह्या गोष्टी प्रामुख्यानं सामोरे येतात. नाही झालं सगळं. बरं, आता ह्यांनी सांगितलं की महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि मंत्री महोदयांनी सुद्धा नोंद घेतली दिवाण्याची. पण सगळ्यात जवळनं बघितलेला ह्या बैलाला कोण आहेत तर नाना आहेत, विठ्ठल ड्रायव्हर बुतकर. नाना, काय सांगाल दिव्यानाबद्दल सांगा, कारण तुम्ही पळवलाय, सतत पळवत राहिलेलं आहे. त्याला सलग ती 4 अड्डे आणला, 4 अड्डे त्यानं 3 अड्डे चांगलं मोठं गाजावलं. मग आम्हाला बी जरा पर्याला लोक ताप देत होती, मग त्यांना बी अशीच हे करायचे, आज देतो उद्या देतो, मग त्यांनाही फसवायचे ना. आमचा आपला प्रसंग आला, त्याच्यावर एक ठिकाणी आम्ही आलो, त्याच्यावर दोन्ही बैलासारखी गुलालात राहायला लागली. यासाठी निर्णय घेतला की आपण येऊ बैल हे करू. मग ती म्हणले आपल्या प्रेमानं जोपर्यंत आम्हाला कटाळ येत नाही तोपर्यंत बैल तुमच्याकडेच राहू द्या.
आणि त्यांनाही कसं नियोजन सगळं बघणं थोडं अवघड होते, कारण बऱ्याचशा गोष्टी नाशिकवरून येतात, त्यामुळे इथल्या काय काय गोष्टी माहीत नसतात. तर आता तुम्ही ह्या बैलाला चालवले, तर पळण्याच्या दृष्टीनं हा बैलाचं कसं आहे ते एकदा सांगा. गती भरपूर आहे गाडी, म्हणजे आता जेवढी 1000 गाड्या तेवढी गाडी पळते, म्हणजे गाडी बैल गती लावून पळते म्हणून तर मनाला म्हणून राहते गाडी गोलाला जाईल तिकडे. बरं, आता पुन्हा एकदा ह्यांच्याकडे जातो. ठीक आहे, करार केला, ठीक आहे, पण इथल्या बैलगाड्या ज्यावेळेस तुम्ही बघता, पार्टिसिपेट करता, तिथं सहभाग घेता, त्यावेळेस अडचणी काय काय आल्या ती सांगा. तुम्ही सांगा अडचणी काय काय येते. आम्हाला पहिल्यांदी मेन प्लस पॉईंट म्हणजे पायऱ्याची लय मोठी इथं अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल्स ज्या वेळेस येतो जातो ना, तिथं पण भरपूर आम्हाला फोन येतात का किंवा असं झालं तसं झालं म्हणजे रस्त्यावरती अडवता वगैरे नाही का. संघटनेला पण आज एक विनंती, जे पण कुठून पण समजा संभाजीनगरवरून जर समजा बैल येत असेल, नाशिकवरून बैल येत असेल, याची पण संघटनेनं दखल घ्यावं. का एवढ्या लांबून येतो म्हणजे काहीतरी असेल त्या बैलामध्ये, त्यावेळेसच आम्ही एवढं लांबून येतो ना. असं कोणी पण नाही असं आणू शकत का 30,000 रुपये आमच्या खिशातून जात आहे. कोणी पण नाही असं समजा साधारण बैलवाला मालक आणू नाही शकत. आम्ही एक साधारण माणसं आहे, आमचा बैल पळायचा म्हणून आम्ही आणत होतो. असे अनेक बैल आहे का आमच्या नाशिकमध्ये अजून पण पळतात, पण त्यांना पायऱ्याची अडचण आहे, अनेक अडचणी. तुम्ही स्पष्ट बोला, म्हणजे करारासाठी हे बी कारण आहे, एक रिलेशन आहे. अजून करारबद्ध करण्यात एक महत्त्वाचं कारण मी असं ऐकून आहे तुमच्या दबाव येत होता, काय सांगाल. दबाव म्हणजे असं म्हणजे फोन करून धमक्या वगैरे द्यायचे नाही का, बैल द्या एक अड्डा, ठीक आहे चांगला, जर त्यांचा बैल जर पडत असेल तर द्यायला काय अडचण नाही नाही का. पण ज्यावेळेस समजा काही गोष्टी होत, समजा आमच्या बैलाची समजा अख्ख्या महाराष्ट्रानं गती वगैरे बघितली नाही, त्या गोष्टी होत तर कशाला नागाने हे करायचं नाही म्हटल्याचं. त्याच्यानंतर नाही मग बघू कशा मैदानात येत आहे तुम्ही, असं करताय तसं करताय, खूप म्हणजे अशा धमक्या वगैरे आल्या आहे. मग त्याच्यामुळं आम्ही म्हणजे नाशिकवरून एवढ्या लांब येतो म्हणजे पळायचं का ना पळायचं असा पण एक हे आहे ना. आमचा बैल पळतो आम्हाला माहिती नाही का, पण मग ज्या गोष्टी आम्हाला अडचणी यायला लागल्या त्याच्यामुळं आम्ही सगळं श्रेय दादाला त्यांना देऊन टाकलं नाही का. म्हणजे आत्तापर्यंत कोणी फोन पण करू नये नाही का, म्हणजे काय असेल ते त्यांनी नानांनी बघावं, शेटनी बघावं, पायऱ्याचं वगैरे नाही का. बरं, पायरा म्हणजे सगळं नियोजन त्यांच्याकडं. हो, सगळं त्यांच्याकडे जाणार. आम्ही फक्त पाहुण्यासारखे येणार, 2 दिवस इथं थांबणार, बाकी आमच्या गावाला जाणार. नाशिकला कधीतरी मोठ्या गाड्या असल्या तर नेणार. हो, नेणार की. ह्या लोकांविषयी काय सांगाल, कारण एवढ्या दुरून येतात, 400 किलोमीटरवरती येतात, तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलेला आहे, बैल पळवलेला आहे. त्यांना बी भरपूर आता इथनं जरी आता समजा तिथनं पाठच्या संध्याकाळ बैल भरला तरी सकाळी तो बैल आला, ती बैल कटळून जातो, ती बी लोक इथून कटळून जाते. ती बरं इथनं मैदान करून जायचं म्हणलं ती बी कटळून जाते. ड्रायव्हिंग त्यांना बी होते, त्याच्यामुळं ती म्हणली असं नाना आपण करूया की बैल इथंच ठेवूया आपण. मग आम्ही विचार केला सगळा पोरांनी, आणि मग निर्णय घेतला. मग त्यांच्या तिथं जाऊन आम्ही सगळं व्यवस्थित तिकडे गेलो नाशिक. हो, नाशिकला गेलो आम्ही. बरं, मग आता ह्या बैलाचा सांभाळ करण्यासाठी कोण त्यांच्यातलं एक सदस्य असणार का, म्हणजे तुम्हीच करणार तो सांभाळ. आम्ही सगळे सांभाळ करणार. बरं, तुम्ही सांगा आता, ठीक आहे सगळ्या गोष्टी झाल्या, बैल धरलेला एक चांगला म्हणजे टॉपचा बैल आहे, आणि नक्की राहणार कुठे तो बैल, कलेडोनला राहणार का बुधात राहणार, कसं बाकी नियोजन कसं. आता बैल आला तुमच्याकडं, त्यांनी विश्वासाने दिला. नाही, कलेडोनमध्येच राहणार, बुधात पण राहू शकतोच, काय दोन्ही दावण्या एकच आहेत ते. बरं, तिकडे तेज आहे म्हटल्यावर ना हा इथंच राहणार. बरं, म्हणजे आता तेजाची ह्याची भरपूर वेळा गाडी पळालेली आहे, मग तीच आगामी काळात पळेल का कशा पद्धतीने गाडी दिसेल, तीच दिसेल. पायरा म्हणजे फिक्सच केला, पायरा फिक्स आहे, गाडी पळते ना सांगते, ड्रायव्हर येत आहेत. हो, त्यामुळे काय जास्त काय शोधायची गरज नाही. तर दिवाण्या एक नाशिकचा चांगला पळणारा बैल करारबद्ध झालेला आहे. त्यांनी सांगितलं करारातल्या काय काय गोष्टी त्यांनी कायदेशीर पद्धतीनं पूर्ण कागद करून त्याच्यावर नाव नोंदणी पूर्ण केलेली आहे की कशा पद्धतीनं राहील, बक्षीस कसं राहील. त्यांनीही बैल दिलेला आहे की एक चांगलं भविष्य व्हावं. मी पाठीमागं मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं बैलाचं भविष्य व्हावं म्हणून त्यांनी चांगल्या मालकांकडे दिलेलं आहे. तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. जसं पेडगावात सगळ्यांची मनं जिंकली तसाच मनं जिंकत राहील दिवाण्या.